आज या आकड्या नियोजन मंडळाने सांगितले की या देशामध्ये 25 वर्षाच्या खाली जे तरुण आहेत त्याचा 42% तरुण आज बेकार आहेत आणि त्यांना हा दिवसेंदिवस बेकारीचा दर हा या देशामध्ये वाढतोय. सामान्य माणसाच्या दृष्टीनं तिसरा महत्त्वाचा प्रश्न महागाईचा. किती गोष्टी सांगता येतील त्या संबंधीचं, पण आज तुम्ही पेपर संसार जाता तिथं मोदींचा फोटो गॅस स्वस्त केला म्हणून सांगतात, आणखीन काही गोष्टी सांगतात. 450 रुपये गॅसचं सिलेंडर जे होतं ते आज 1100 रुपयापर्यंत गेलं आणि हे दर आज सामान्य माणसाला न परवडणारे आहे. डाळी असो, तेल असो, अन्नधान्य असो, या सगळ्या गोष्टीची अवस्था ही आहे. देशाची अर्थव्यवस्था ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि मोदींनी आश्वासन दिलं की 2024-25 पर्यंत या देशाची अर्थव्यवस्था आम्ही 5 लाख कोटीवर येऊ. पण आज जर आपण माहिती घेतली तर 5 लाखाच्या 50% सुद्धा ही अर्थव्यवस्था पोचलेली आहे. या देशाचा शेतकरी हा या देशाचा अन्नदाता आहे. अनेक दृष्टीने तो अडचणीत आहे. अवकाळी पाऊस, कमी पाऊस या सगळ्यामुळं शेतीचं प्रचंड नुकसान झालं आणि शेतीवर माणसांची संख्या वाढली. स्वातंत्र्याच्या नंतर आपल्या देशामध्ये एकंदर जी लोकसंख्या होती ती 35 कोटी होती आणि त्या 35 कोटीच्या 80% लोक हे शेतीवर होते. 70च्या 80%. आज आपण 114 कोटीच्या पुढे गेलो आणि 114च्या पैकी 56% लोक शेतीवर आहेत. याचा अर्थ शेतीवर 2.5 ते 3% 305 लोकसंख्या वाढली. लोकसंख्या वाढली पण जमिनीचं क्षेत्र वाढलेलं नाही. ते दिवसेंदिवस कमी झालं आणि त्याचा परिणाम हा आहे की एका बाजूने लोकसंख्येचा दबाव आणि दुसऱ्या बाजूने विकासाच्यासाठी जमीन काढून घेणं. धरणं बांधली, शेतीची जमीन गेली. MIDC काढल्या, शेतीची जमीन गेली. शहरं वाढली, शेतीची जमीन गेली. विकासाचे जे कार्यक्रम असतील त्या सगळ्या कार्यक्रमासाठी जमीन ही घ्यावी लागते आणि त्याहीमुळं आज जमिनीचं प्रमाण हे कमी झालेलं आहे आणि शेतकऱ्याची अवस्था त्यामुळे साहजिकच चिंताजनक झाली.